महाशिवरात्री स्त्रियांसाठी एक खास उपाय जो थेट पार्वती देवीशी जोडलेला आहे. महाशिवरात्रीची ही रात्र फक्त उपवास किंवा जागरणाची नाही. ही ती रात्र आहे ज्या दिवशी पार्वती मातेने शिवाला प्राप्त केलं. आणि शास्त्र सांगतं या दिवशी स्त्रियांनी एक खास उपाय केला तर वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होते. हा उपाय काय आहे? चला आपण जाणून घेऊया. शेवटपर्यंत नक्की बघा. ही कथा आहे पार्वती देवीची तपश्चर्या. हिमालयाची कन्या पार्वती लहानपणापासूनच एकच स्वप्न पाहत होती, महादेवांना पती म्हणून मिळवण्याचं. पण शिव म्हणजे विरक्त योगी, संसारापासून दूर, भावनांपासून अलिप्त. म्हणून पार्वती मातेनं घेतली कठोर तपश्चर्या. वर्षानुवर्षे उपवास, थंडीत उन्हात ध्यान, मनात फक्त ओम नमः शिवाय. शेवटी महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री शिव प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. म्हणूनच ही रात्र स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते. स्त्रियांसाठी खास उपाय. महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रियांनी हा साधा पण प्रभावी उपाय करावा. सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा हिरवे वस्त्र परिधान करा. हे रंग शांतता, सौभाग्य आणि मातृशक्तीचे प्रतीक आहे. दुसरं म्हणजेच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा. पण लक्षात ठेवा, बेलपत्र 3 पानांचं असावं. उलट ठेवू नये. ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करावं. तिसरं म्हणजेच पार्वती मातेची विशेष पूजा करावी. कारण शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आणि शक्तीशिवाय शिवही अपूर्ण. पार्वती मातेपुढे हळद कुंकू अर्पण करा. एक छोटं फूल ठेवा. मनातील इच्छा शांतपणे सांगा. चौथं म्हणजेच हा एक मंत्र आहे, तो नक्की म्हणा. ओम पार्वते नमः मम सौभाग्य देही शिव सौख्य प्रदेही नमः. हा मंत्र 108 वेळा म्हटल्यास मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. महाशिवरात्रीच्या रात्रीचे विशेष नियम. महाशिवरात्रीच्या रात्री शक्य असल्यास जागरण करा. शिव पार्वतीचे स्मरण करा. किमान एकदा महामृत्युंजय मंत्र म्हणा. कारण ही रात्र म्हणजेच ऊर्जेचं, कृपेचं आणि परिवर्तनाचं द्वार आहे. या उपायाचे आध्यात्मिक फायदे. हा उपाय श्रद्धेने केल्यास वैवाहिक जीवनातील ताणतणाव कमी होतो. चांगला जोडीदार मिळण्यास मदत होते. घरात सुख शांती वाढते. मनाला स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच पार्वती मातेची कृपा लाभते. महाशिवरात्री ही फक्त एक तारीख नाही, ती आहे शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र. या दिवशी स्त्रियांनी भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाने हा उपाय केला तर पार्वती माता नक्कीच तुमचं जीवन सौख्याने भरून टाकेल. अविवाहित मुलींसाठी विशेष नियम. महाशिवरात्रीच्या दिवशी अविवाहित मुलींनी पांढरे किंवा फिकट पिवळे वस्त्र घालावे. शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे. ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. असे केल्याने योग्य जीवनसाथी मिळण्याची प्रार्थना पार्वती मातेपर्यंत पोहोचते असे मानले जाते. विवाहित स्त्रियांसाठी सौभाग्यवर्धक उपाय. विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्राला हळद कुंकू लावून शिव पार्वती समोर ठेवावे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय मंत्र म्हणावा. किमान एक गरजू स्त्रीला अन्नदान करावे. यामुळे वैवाहिक नात्यात प्रेम, समजूत आणि संरक्षण वाढते असे श्रद्धेने मानले जाते. पार्वती मातेचा अखंड सौभाग्य संदेश.
पार्वती मातेची कथा आपल्याला शिकवते, संयम ठेवा, श्रद्धा सोडू नका, योग्य वेळ येईपर्यंत विश्वास ठेवा. कारण देव कधी उशीर करतात पण अन्याय करत नाही. महाशिवरात्रीला टाळायच्या चुका. स्त्रियांनी या दिवशी राग, वाद, नकारात्मक बोलणे टाळावे. अन्न वाया घालवू नये. पूजा घाईघाईत करू नये. कारण या दिवशी मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची असते. बेलपत्राचा स्त्री शक्तीशी संबंध. बेलपत्राची 3 पानं दर्शवतात मन, शरीर, आत्मा आणि शिवाला अर्पण करताना स्त्री स्वतःचं संपूर्ण समर्पण व्यक्त करतं. उपवासाचा खरा अर्थ. उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नाही. उपवास म्हणजेच देवाजवळ राहणे. मन, विचार आणि शब्द शिवाच्या स्मरणात ठेवणे हा खरा उपवास आहे. रात्री 12 वाजताचा विशेष क्षण. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या मध्यरात्री शिवतत्वाची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. त्यावेळी केलेली प्रार्थना लवकर फळ देते. म्हणून त्या क्षणी शांत बसून मनोकामना व्यक्त करावी. स्त्रियांसाठी आध्यात्मिक गुपित. महाशिवरात्री ही फक्त शिवाची नाही, ती आहे शक्तीची रात्र. कारण शिवाला पूर्णत्व देणारी पार्वती माता आहे. म्हणून या दिवशी स्त्रीची प्रार्थना अत्यंत प्रभावी मानली जाते. घरात करायची छोटी पण प्रभावी पूजा. ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी घरात छोटा शिवलिंगाची फोटो ठेवावे. एक दिवा लावावा. 5 मिनिटे शांत ध्यान करावे. श्रद्धा असेल तर घरच मंदिर बनते. महाशिवरात्रीचा खरा अर्थ म्हणजेच देवाला बदलणे नाही, स्वतःला शुद्ध करणे आहे. पार्वती मातेप्रमाणे जर आपण प्रेम, संयम आणि श्रद्धा ठेवली तर जीवनातला प्रत्येक अंधार प्रकाशात बदलू शकतो. शिवशक्ती मिलन यांचा गूढ अर्थ. महाशिवरात्री म्हणजेच फक्त शिव पार्वती विवाह नाही, तो आहे चेतना आणि ऊर्जा यांचा मिलाप. स्त्री म्हणजेच शक्ती, पुरुष म्हणजेच शिव. म्हणून या दिवशी स्त्रीची प्रार्थना सृष्टीच्या ऊर्जेशी थेट जोडली जाते असे मानले जाते. चंद्र आणि स्त्रीभाव यांचा संबंध. महाशिवरात्रीला चंद्राची विशेष स्थिती असते आणि चंद्राचा संबंध मन, भावना आणि स्त्रीत्वाशी जोडला जातो. म्हणून या दिवशी स्त्रियांनी शांतता आणि ध्यानावर भर द्यावा. महाशिवरात्रीला काही वेळ मौन पाळणे हा अतिशय शक्तिशाली आध्यात्मिक उपाय मानला जातो. कारण शांत मनातच देवाचा आवाज ऐकू येतो. पार्वती मातेच्या 5 रूपांची पूजा. स्त्रिया या दिवशी पार्वतीच्या विविध रूपांचं स्मरण करू शकतात. शैलपुत्री म्हणजे स्थैर्य, ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या, चंद्रघंटा म्हणजे संरक्षण, कात्यायनी म्हणजेच विवाहसुख, गौरी म्हणजे सौभाग्य. यामुळे जीवनातील वेगवेगळ्या अडचणींवर कृपा मिळते. जलाभिषेक का महत्त्वाचा. शिवलिंगावर पाणी अर्पण करणं म्हणजेच अहंकार थंड करणे आणि मन शुद्ध करणे. स्त्रियांसाठी हा उपाय भावनिक संतुलन देणारा मानला जातो. रुद्राक्ष आणि स्त्री संरक्षण. महाशिवरात्रीला 5 मुखी रुद्राक्ष धारण केल्यास भीती कमी होते, मन स्थिर होतं, नकारात्मक ऊर्जा दूर राहते असं शास्त्रात सांगितलेलं आहे. स्वप्न आणि संकेत. अनेक भक्तांचा अनुभव आहे, महाशिवरात्रीच्या रात्री जर शिव, चंद्र, नदी किंवा मंदिराचं स्वप्न दिसलं तर ते आध्यात्मिक प्रगतीचं संकेत मानलं जातं. अन्नदानाचं गुपित. या दिवशी एका स्त्रीला अन्नदान केल्यास ते पार्वती मातेला अर्पण केल्यासारखं पुण्य मिळतं असे मानले जाते. क्षमा शक्तीचा दिवस. महाशिवरात्री म्हणजेच जुने राग सोडण्याची रात्र. कारण शिव म्हणजेच
संहारक, पण ते अहंकाराचा संहार करतात. स्त्रियांच्या अश्रूंचा आध्यात्मिक अर्थ. भक्तीने आलेले अश्रू कमजोरी नाहीत, ते आहेत आत्म्याची प्रार्थना, आणि असे अश्रू थेट देवांपर्यंत पोहोचतात. घरातील ऊर्जा शुद्ध करण्याचा उपाय. रात्री कापूर लावून घरात ओम नमः शिवाय म्हणत फिरवल्यास नकारात्मकता कमी होते, असे अनेक परंपरांमध्ये मानलं जाते. आई मुलीने एकत्र पूजा केल्याचे महत्त्व. आई आणि मुलीने एकत्र शिव पार्वती पूजा केल्यास वंशपरंपरेचं सौभाग्य वाढतं, अशी श्रद्धा आहे. जर पार्वती मातेसारखी श्रद्धा असेल तर जीवन कितीही कठीण असलं तरी शेवटी शिवकृपा मिळतेच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. हर हर महादेव.